दोन बेपत्ता तरुणींचे मृतदेह आढळल्याने खळबळ. इगतपुरी तालुक्यातील ठाकूरवाडी येथील घटना. इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील दिनांक 30 जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचा मृतदेह भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आउटलेट जवळ आढळला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील मनीषा भाऊ पारधी वय वर्ष 19 व सरिता काळू भगत वय वर्ष 18 या दोन तरुणी गेल्या 5 दिवसापासून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात दिनांक 30 जानेवारी रोजी मिसिंग दाखल करण्यात आली होती. सोमवारी दुपारच्या सुमारास या मुलींचा मृतदेह गुरुदेव गोरख गिरंदे यांना आढळून आल्याने त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रमेश शंकर गांगड राहणार ठक्करवाडी, कांचनगाव, देविदास निवृत्ती केवार, अंकुश संतू भगत, ज्ञानेश्वर काळू गिरदे, मदन बिंडर व शेनवडचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू, सरपंच शेनवड बुद्रुक यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या की घातपात या संदर्भात संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी.